नक्कीच अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसची भाषा आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या विषयावर, अतिशय गंभीर विषयावर काल पार्लमेंटमध्ये जी चर्चा चालू होती आणि त्या काळामधले जर यांचं वर्तन आणि विधानं काँग्रेसची बघितली तर ती एक राजकीय द्वेष आहे, परंतु कुठेतरी हे पाकिस्तानची भाषा बोलायला लागले की काय असा प्रश्न मला पडतो. ज्या पद्धतीने खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना तमाशाशी केली आहे, म्हणजे तुम्ही भारतीय सैनिकांचा सन्मान तर करत नाहीये, पण तुम्हाला अपमान करण्याचं, म्हणजे एखाद्या परिवाराला नेहरू गांधी घराण्याचं एवढं तुम्ही आहारी गेले की तुम्ही देशाचा सन्मान विसरले. मला असं वाटलं की हा आमचा सगळ्या भारतीयांचा अपमान आहे, आमचा शौर्याचा, या भारताच्या गौरवाचा अपमान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार पाठवलं नाही आणि तुम्हाला अधिकार नाही, आणि त्या संसदेत जाऊन अपमान करण्याचा तुम्हाला तिथे बोलण्याचं धारिष्ट येतं. मला असं वाटतं की त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा हिंदूंचा अपमान केला होता, भगवा दहशतवाद म्हणून उल्लेख केला होता. त्याच दिशेने खासदार प्रणिती शिंदे जात आहेत का? हिंदूचा अपमान, शौर्याचा अपमान, सेनेचा अपमान, कुठेतरी काँग्रेस चलबिचल झाली. तुम्ही बघितलं असेल काल पूर्ण वेळ ऑपरेशन सिंदूरपेक्षा यांना प्रश्न पडत होते की किती विमानं गेले, किती खरंच मारले, आणि कुठेतरी ह्याच काँग्रेसांची भाषणं पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहेत. मग देशामध्ये राहून देशाबद्दल तुम्ही मतं मागताना तुम्हाला भारतातल्या लोकांची काळजी असते, निवडून आल्यावर मात्र पार्लमेंटमध्ये गेल्यावर मात्र तुम्ही भारताच्या शौर्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण करता. मला वाटतं हा निषेध करण्यासाठी आज मी इथे बोलते, आणि हा निषेध सगळ्या मिळून हा व्यक्त होतोय. असा कुठला नैतिक अधिकार नाहीये. तुम्ही चांगलं नाही बोलू शकत तर तुम्ही अपमानकारक बोलू नका. आणि ही भारतीय जनता पार्टी म्हणून नाही तर पूर्ण भारतीयांची ही खच्चीकरणाची तुम्हाला कोणी परवानगी दिली आहे? काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात काय आपण तक्रार दाखल किंवा असं काही नाही, यांच्यावर तक्रार म्हणजे यांची मानसिकताच दिसून आली आम्हाला की राजकीय द्वेष किती असावा. तुम्ही राजकीय द्वेषापोटी तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलायला लागले, तुम्ही अतिरेक्यांची भाषा बोलायला लागले. तुम्ही कुठेच त्या ऑपरेशन सिंदूरचा गौरव करण्याचं सामर्थ्य नाहीये. कुठल्याच काँग्रेस खासदारांनी अभिनंदन केलं नाहीये. ऑपरेशन सिंदूरची जर चर्चा होते पार्लमेंटमध्ये, 16 तास चर्चा होते, काँग्रेसच्या खासदारांचं कर्तव्य होतं देशाप्रती एक एवढा मोठा 26/11च्या हल्ल्यानंतर यांच्या सरकारने काय केलं याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. परंतु जर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने हा घर में घुसके मारेंगे असं म्हटलं पण आणि केलं पण, याचं तुम्ही कुठेच अभिनंदन सरकारचं त्या सैन्याचं करत नाहीये. मला असं वाटतं की हा राजकीय विषय नसून हा आमच्या अस्मितेचा, हा भारताच्या गौरवाचा प्रश्न आहे. आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे आमच्या भारतावर ज्यांनी आक्रमण केलं, आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली, पहलगाम सारख्या वाईट आमच्या ज्या बांधवांवर जो हल्ला झाला त्याला सडेतोड उत्तर होतं, आणि त्या माध्यमातून त्यांनी हा अपमान केलेला आहे आणि त्याचा हा निषेध व्यक्त मी करते. केवळ प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरची जी चर्चा होती त्यामध्ये माननीय गृहमंत्री अमित शहांनी पूर्ण जुने दाखले पण दिले. यांच्या काळातला कसा विरोध होता आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचा ॲक्शन प्लॅन काय आहे हे सगळं सांगितलं. कशा प्रकारे सैन्याला दिलेलं एक प्रकारचं बळ आहे, सैन्याला त्यांनी जे प्रकारची स्वतंत्रता दिली आहे, तुम्ही ॲक्शन घ्या. मला असं वाटतं की हे कुठेतरी काँग्रेसला खुपतंय का? काँग्रेसच्या त्या मानसिकतेतनं ते बाहेर येत नाहीये. जसं तुम्ही म्हणाले की चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला, म्हणजे हा प्रश्नचिन्ह आपल्या देशाबद्दलच तुम्ही उपस्थित करताय का? ही कुठल्या दिशेला घेऊन चाललेत राजकारण? तुमची काँग्रेसची निष्ठा ही देशावर राहिली नाहीये. तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या देशाप्रती तुम्ही त्यांच्या बाजूनी बोलायला लागले का? आणि पाकिस्तान सारखा देश वारंवार आपल्यावर अशा प्रकारचे 26/11 सारखा आत्मघातकी त्यांचा तो जो त्यांच्या काळातला हल्ला असेल
म्हणजे तुम्ही एवढं होऊन पण प्रश्न उपस्थित करता. तर मला असं वाटतं की काँग्रेसची नीतिमत्ता ही देशविरोधी होत चाललेली आहे. यांना फक्त संसदेत गोंधळ घालायचा असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हा हे गोंधळ घालतात. पंतप्रधान देशाचे जेव्हा सांगत असतात तेव्हा हे गोंधळ घालतात. माननीय गृहमंत्री बोलतात तेव्हा हे गोंधळ घालतात. यांना ऐकून घ्यायचं नसतं आणि इकडे मात्र फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि देशाला विचलित करायचं. कुठेतरी मला असं वाटतं की या देशाच्या जनतेला कळले आणि म्हणून त्यांना कदाचित त्या पद्धतीने उत्तरं देखील मिळत आहेत. परंतु वाईट याचं वाटतं की ऑपरेशन सिंदूर ही सर्व भारतीयांची मिळून या सैन्याप्रती आपण केलेला एक प्रकारचा त्यांनी ज्या पद्धतीने रक्षण केलं या देशाचं, ती गौरवगाथा आहे आमच्या देशाची. ती सांगण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु तिथे सुद्धा घाणेरडं राजकारण केलं जातं आणि नेहरू गांधी परिवाराच्या किती तुम्ही अजून आहारी जाणार आहेत की माझ्या देशाचा सुद्धा तुम्ही अपमान वारंवार करता, याचं भान ठेवायला पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी. काल आपण बघितलं की अतिरेक्यांना मारलं म्हणजे काय, उपकार केले का, उबाठाचं पण हेच. नाही बघा, परत एकदा सांगते की ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक सज्जड दम दिलेला आहे की आमच्या भारताकडे वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. गोली का जवाब गोले से. तर मला असं वाटतं की आता हे मात्र कुठेतरी विरोधकांना हेही खुपतंय की काय. आणि ज्या पद्धतीची त्यांची भाषा आली आहे की उपकार करत नाहीये किंवा प्रश्न विचारले जात आहेत, नेमकं काय ऑपरेशन महादेव त्यांना माहिती नाहीये. या देशामध्ये आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं जातं तरी मात्र त्यांना प्रश्नचिन्ह पडतो. मला असं वाटतं की कुठेतरी यांची मानसिकता पण ती मान्य करायला तयार नाहीये की आत्ताचा भारत बदलला आहे, आत्ताचा भारत सडेतोड उत्तर देणार आहे, आत्ताचा भारत ठणकावून सांगणार आहे. आणि हे सगळं आमच्या सैन्य बळाच्या या गौरवगाथेला सांगणारा ऑपरेशन सिंदूर, याच्यावर सुद्धा विरोधक पार्लमेंटमध्ये चांगले 2 शब्द बोलू शकले नाही. याचं त्यांची हार आहे. आणि मला वाटतं याच्यातच त्यांचा राजकीय द्वेष किती टोकाला गेलेला आहे की देशाचा सन्मानही ते विसरलेत. आतापुरता एकच शेवटचा प्रश्न की भारतीय जनता पक्ष या सगळ्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून काही आंदोलन, काही निषेध करणार आहे? नाही, हे बघा, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी यासाठी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की ही चर्चा होणार. माननीय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी देखील स्पष्टता आणली होती. ही सगळी वेळ असताना 16 तास तिथे दिलेले असताना सुद्धा यांनी मात्र तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. जेव्हा माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागचा इतिहास देखील स्पष्टतेने सांगितला, कशा प्रकारच्या आधीच्या युद्धांमध्ये काय झालं, कशा प्रकारच्या चीनला जमिनी आमच्या गेल्या, कोणाच्या काळात गेल्या, कशा गेल्या, याचं विवरण दिलं. आणि हे सगळं होत असताना सुद्धा हे न ऐकता मात्र फक्त आणि फक्त शंका निर्माण करण्याचं काम करतात. मला असं वाटतं की याच्यावर भारतीय जनता पार्टी नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी आता उत्तर देऊन त्यांना दाखवून दिलंय की बाबा आता हा खोटा प्रचार करून चालणार नाही, फेक नरेटिव्हनी चालणार नाही. आता लोकांना खरं कळतंय. आता इतिहासातही लोक जात आहेत. 26/11 हल्ल्यानंतर काय झालं होतं हे देखील जनता आज त्यांना प्रश्न विचारते. आणि ज्या पद्धतीने तेव्हा तुम्ही शांत बसले होते, काही कारवाई केली नव्हती, आता मात्र ऑपरेशन सिंदूरने जे काय आहे ते फक्त भारताने नाही जगाने ते चित्र पूर्ण बघितलं. आणि पूर्णपणे याचा सामना करण्यासाठी, आतंकवाद्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्यबळ सशस्त्रपणे आणि उभं राहून त्यांनी ते दाखवलं. तर मला असं वाटतं की हा ऑपरेशन सिंदूर हा प्रत्येक आजच्या भारतीयांसाठी मानाचा, सन्मानाचा विषय. आणि ही गौरवगाथा सगळ्यांनी भारताची जगापुढे ठेवलेली आहे. याचे डेलिगेशन्स इतर देशांमध्ये जाऊन आले, त्यांनी देखील हे मान्य केलं. परंतु दुर्दैव आहे की काँग्रेस आज ज्या पद्धतीने याच्यावर चुकीच्या पद्धतीने असे काही स्टेटमेंट देऊन हा अपमान करतायत, हा सैन्याचा अपमान आम्ही कोणी सहन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.